काय तुमची प्रकृती कशी आहे? नाही यार, ते त्रास होतो, लय ऊन होतं राव. कडक दणकाच होता सगळ्यालाच, त्याच्यामुळे ते त्रास झाला ना पोटात, आणि त्याच्यातून आग होती नाही ते. पण अशा सलाईन ते सुरू केल्यापासून आता थोडं बरं वाटतं, पण ते आग आणि ते खूप होती, लय ऊन होतं. सरकारकडे तुम्ही मागण्या मांडलेल्या होत्या, तर त्या किती मागण्या होत्या, किती पूर्ण झाल्या, काय वाटतं? नाही, आता सगळ्याच मागण्यांविषयी आपण त्यांच्याकडे 10-15 होत्या, त्याविषयी सगळ्यांशी आता त्यांनी चर्चा केली, आणि ते ताबडतोब केलं नाही ना. दिवसभर रात्रभर सारखं सुरू होतं, ते आले ना आम्ही ऐकलं असं पण नाही. सगळ्यांना विचारू, तज्ज्ञ अभ्यासक, काय समन्वयक, मराठा समाज, हे जे ज्ञानी त्यात होते काही त्यांना सगळ्यांना विचारून आपण ते सगळे खलबतं करून ते मान्य केलं आहे. आणि आता उद्याच्या मंगळवारपासून आता हे सगळ्या सूचना आदेश सरकार स्तरावर, अधिकारी स्तरावर निघायला सुरुवात होतील. कारण 58 लाख नोंदी ह्या लय महत्त्वाच्या होत्या. कारण 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 2.5-3 कोटी मराठा समाज आरक्षणात जातो आहे. त्यामुळे ते प्रमाणपत्र घेणं खूप गरजेचं होतं, कारण तो पूर्ण राज्यभरातला विषय होता. पुन्हा त्यांनी टाळाटाळ केली असती, अनेक अडचणी आल्या असत्यात. आता ते म्हणले की आता ते प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करतोच, राहिलेले 58 लाख नोंदी सापडलेलीचे, आणि व्हॅलिडिटी पण. म्हणजे काय होईल, एक बाजू पक्की होऊन जाईल आपली. दुसरं होतं की हैदराबाद गॅजेटियरचं त्याच्यात SOP देणं, कार्यपद्धती चांगली करणं गरजेचं होतं. त्यामुळं आता ते पण सुलभता त्याच्यात आणून आता तेही प्रमाणपत्र वाटप होतील, त्याचे आदेश काढतो म्हणे आम्ही. SOP सगळ्या यांना दाखवले आपण, अभ्यासकांना, त्याच्यात काय बदल करायचा का सांगितलं. त्यांनी पण काही सूचना होत्या, त्याच्यात काय बदल होते ते पण सांगितलेत, तेही त्यांना घ्यायला सांगितलं. आणि ते म्हणले आम्ही घेतो, आता हे मंगळवारपासून कॅबिनेटपासून आम्ही ते बदल करायला सगळी सुरुवात करतो. त्यानंतरचं सातारा संस्थांचं गॅजेटियर, कोल्हापूर, औंध, पुणे, ह्या बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर, या सगळ्या संदर्भात आता ती कारवाई सुरू करायला ते म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. म्हणजे काय होईल, सातारा संस्थांचा JR काढण्यासाठी, म्हणजे ते कोर्टात जाणार नाही, चॅलेंज होणार नाही या संदर्भात. आणि आम्हाला वाटलं की ठीक आहे, चला वेळ देऊयात. नाही दिला आपण महिन्याचा, तर ते म्हणते आम्हाला चांगला JR काढायचा होता, तुमच्यामुळं आम्ही गडबडीत काढला. मग ते देवेंद्र फडणवीस साहेबसुद्धा म्हणले ना, गडबडीत काढला तर फक्त प्रसिद्ध होईल, म्हणजे प्रसिद्धी मिळेल, मग त्याचा फायदा काही होणार नाही आहे. आणि 1 महिन्याला थांबून जर काढला तर ते समाजाच्या हिताचा राहील, असं स्वतः मीडियासमोर मुख्यमंत्र्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळे ठीक आहे, महिन्याने द्या, काय 70-80 वर्ष नव्हतंच ना, तर 1 महिन्याने दिल्याने काय फरक पडतो, ते पक्कच देतील ना. मग या हिशोबानं गुन्हे झालेत महाराष्ट्रातले सगळे, सरसकट गुन्हे, त्या संदर्भातल्या काही कलमा किंवा असे अनेक विषय, ते गुन्हे मागं घेणे, याबाबत चर्चा केली. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचा तो JR, तेही आता 15 दिवसाच्या आत राहिलेले पैसे आणि ते सगळं क्लिअर करून देतात म्हणून सांगितलं आहे. मराठा आणि कुणबी मंत्रालय सेपरेट असलं पाहिजे मराठा समाजाच्या समस्यासाठी, म्हणून तेही विषय झाला. शिंदे समितीची मुदतवाढ, असे EWSचे विषय, त्या अधिसंख्या पद निर्माण करायचे, काही ECBCचे विषय होते, काही सारथीचे विषय होते, महामंडळाचे विषय होते. आता ते सगळे परताव्यापासूनचे सगळे विषय सुरू होतील. शिंदे समितीला मुदतवाढ आवश्यक होती, ती काम म्हणजे नोंदी शोधणं गरजेचं होतं. अशा मागण्यांच्या बाबत सगळी ते आता मंगळवारपासून सगळी सुरुवात करायला. बरं, यावेळेस जर समजा तुमच्या दृष्टीनं, ज्याला तुम्ही नजरअंदाज करणं किंवा दुर्लक्षित करणं असं म्हणता, असं जर सरकारकडून होत असेल तर मग तुमची पुढची भूमिका काय असेल? नाही, मी मग सांगितलं रेटे खात्यांमध्ये, आता इथून पुढं बार केल्यावर एवढं सोपं असतं का? मग विश्वास ठेवणं न ठेवणं. आता हे त्यांनी मसुदा आणला होता, ड्राफ्ट आणला होता तयार करून, त्या ड्राफ्टवर दिवसभर चर्चा झालेली, आणि रात्रभरसुद्धा ते करायचं नाही करायचं. ते म्हणले तुम्ही फक्त आत्ता सांगा, यानुसार आदेश आणि सूचना सरकारकडून काढायच्यात, अधिकाऱ्यांकडून काढायचं, लगेच काढतो. पण म्हणलं ते बघून तर घ्यायला लागेल. पुन्हा आपण म्हणायचं काढा, आणि ते निघाव चुकीचं, म्हणून ते अभ्यासकापुढं सगळं ठेवलं, काही समन्वयकापुढं ठेवलं, काही समाजातले काही हुशार लोक होते त्यांच्या पुढं ठेवलं. जेव्हा ते म्हणले काही बदल करायचा, त्यात काही हे असं ठेवायचं, आणि त्याच्यानंतर दिलं आहे. मग ते आता त्यांना सूचना आदेश काढायचे शासन स्तरावर, मग आता त्यांना हात म्हणावं लागेल ना त्या ड्राफ्टनुसार. आता हा म्हणलो तर मग रविवार होता, ठीक आहे, सोमवारपासून सुरू होईल ते सगळं काम. मागे 1 महिन्याचा कालावधी तुम्ही दिलेला होता, मात्र 10 महिने उठून गेले होते, तुम्ही स्वतः सांगितलं होतं. आता या 1 महिन्यात होईल का? तुम्हाला विश्वास आहे का यांच्यावर? दिलेल्या वेळेत तो विश्वास ठेवूच, नाहीच केलं तर लढायला मी सज्ज आहे ना माझ्या समाजासाठी. पुन्हा
नाही, मग आता चांगल्या कामाला शेवट नसतो, वाईट कामाला शेवट असतो. त्याचा द एंड होतो वाईट कामाचा, चांगल्या कामाचा कधीच होत नसतो. आता त्याला चांगल्या कामाला शेवट नसतो, सारखं लढावं लागतं तेव्हा चांगलं होत असतं. आणि चांगल्या कामाला शेवट नसतोच, आणि नसला पण पाहिजे चांगल्या कामाला शेवट. काँग्रेसने ते विजय वडेट्टीवार असं म्हणतात की आता हा जो निर्णय ओबीसी बांधवावरती अन्याय घडणारा आहे, त्यामुळे ओबीसी सुद्धा रस्त्यावर उतरेल असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला. आणि सरकारवर देखील त्यांनी टीका केली की सरकार हे डबल ढोलकीसारखं वाजतंय. आणि ते लई करी ढोलकी होय. उगा काय तुमच्या सत्ता होते तेव्हा कुठं गेलता, तेव्हा लय ओबीसीचं कल्याण केलं होय. तो सरकार होतं तेव्हा काय तो पाळणा बांधून दिला होय झोका ओबीसीला. काही बोलायचं उगा आपलं. आणि हे आलं की याच्यावर बोलायचं. हे बी धडाचे नाहीत, हे काय ओबीसीला ह्याने काय पाळणा बांधला नाही, मराठ्याला बी काय झोका बांधून दिला नाही. आलेले बी आपल्या जनतेला कळा ना काही ओबीसीला आणि मराठ्याला. उगाच झुंजतो आपण दोघांनी मिळून, ओबीसी आणि मराठा यांनी सगळ्यांनी मिळून सरकारविरुद्ध झुंजलं पाहिजे. आणि ते आपल्या आपल्यात वाद लावून देतात, आपण सुरू आणि कसं चांगलं होऊन ओबीसीचं बी मराठ्याचं बी. मी तर मराठ्याचं कल्याण करणारच आहे, मी तर पुढून येणारच आहे त्यांना. ते मुख्यमंत्र्यांना देखील ते असं म्हणाले की एकीकडे मुख्यमंत्री म्हणतात ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार, दुसरीकडे मराठा समाजाची भूमिका मांडली. अरे मग मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री धक्का लावतच नाहीत ना ओबीसी आरक्षणाला. आमचं आहे ते हक्काचं देतात, आमच्या नोंदी सापडल्या ते द्यायलेत. आम्ही तर कुठं म्हणतो त्यांना धक्का लावा. त्यांना धक्का लावू नका आणि ढकलू नका. तसंच राहून त्या लांबळी चोंबळीत धरा. पण आमच्या नोंदी, आमचे गॅझेटेर तर द्यावं लागतील ना, ते देत आहेत ते ओबीसीवर कुठं अन्याय. आमच्या नोंदी द्यायलेत, आमच्या लेकराचं कल्याण व्हायला ना. काल तुम्ही विखे पाटील मराठा समाजाला सांगतायत की मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांना विरोधात उभं करून ते सत्तेची खुर्ची मजबूत करतायत असं विजय वडेट्टीवार म्हणतात. आणि तुम्ही काय केलं? तुम्ही लई फुटाने वाटत होता ते. तुम्ही ओबीसीचं वाटोळच केलं आणि मराठ्याचंही केलंच ना. आणि महाविकास आघाडीनी समजा यांच्या कोणतं होतं तेव्हा महाविकास आघाडी नव्हती वाटतं, काँग्रेसचं सरकार होतं, त्यांनी वाटोळच केलं ना. आणि तो यासारख्या नेत्याचा भरणा केला काँग्रेसनी, मराठ्याच्या विरोधात बॉम्ब मारणाऱ्या नेत्याचा. काँग्रेसने संपायचं का तुझ्यासारख्यामुळं? आणि हे काँग्रेस सरकारनं मराठ्याचं ओबीसीचं वाटोळं केलं आणि महायुती सरकारनं केलं मराठ्याचं बी ओबीसीचं बी. मराठा ओबीसीनं समजून घेतलं पाहिजे, आपण एकमेका लेकरा बाळाला साथ देऊया, विरोध करायचा नाही. आपण दोघांनी मिळून सरकारच्या विरोधात राहिलं पाहिजे जनतेनं. तुम्ही सरकारकडून राहता आणि आमच्या विरोधात बॉम्ब घालता. पण त्यांनी रस्त्यावरती उतरण्याचा इशारा दिलाय, लवकरच त्याची घोषणा देखील ते करणार. ओबीसीचं नुकसान होत असेल तर आपल्याला लढावं लागेल. आता रस्त्यावर उतरल्याचे पर्याय, रस्त्यावर उतर नाही ते तिकडं वड्यात उतर म्हणा, कुठं उतर. काल तुम्ही विखे पाटलांना विनंती केली की माझी आणि अजून एखादी नारपरिष्ट करा. नेमकं ती नारपरिष्ट कोणाची करावी तशी मागणी होती. काय झालं आहे, मला वाटलं होतं बदल झाला पाहिजे प्रत्येकात, ते दिसत नाही. म्हणून तोच म्हणला होता, मी नव्हतं म्हणलं ते परळीचं, तेच म्हणलं होतं की माझी ब्रेन मॅपिंग करा, त्याची नार्को टेस्ट करा. तो विषय आता मी पुन्हा हातात घेतो. त्यांनी कोणाला घातपात करायला लावला माझा, मग आता तो काय गोळ्या औषधात याच्यात जेवणात घालणार होता, ते काय दगा फटका करणार होता, हे पुन्हा तपास होऊन ते समोर आलं पाहिजे. पुन्हा तपास होऊन काय होता विषय, कोण होता, पडलेला त्या कोण जात होता, पिये त्याचा बीडवाला, त्याच्यात आरोपी एक नंबरला कोण करायला पाहिजे होतं, तो कोण तिसराच गेला आहे, हे सगळं घेणं गरजेचं आहे. आता पण त्या आरोपींना साथ कोण देत आहे, ते कसं आरोपी होत नाही, या संदर्भात सगळं आता लावून धरणार आहे मी. CID पासून SIT या सगळ्या पुन्हा तपास त्यानं होतं गरजेचं आहे. आणि त्याच्याशी बोलणं झालं आहे त्या आरोपींचं. कोणी प्रत्यक्ष जाऊन बोलत होते, कोणी फोनवर बोलत होते. मग त्यो याच्यात कसं काय नाही. मग रश्मी शुक्ला ज्या पूर्वीच्या महासंचालक होत्या, त्या अजितदादा, फडणवीस साहेब हे स्वतः नागपूरला बसले होते. मग त्यावेळेस त्याचं नाव बाहेर काढलं की याच्यातून. मी आता तो विषय लावून धरणार आहे आता, त्याची आणि माझी आणि त्या 3 आरोपीची. तसे त्याच्यात लय मोठे आहेत, ते सगळेच घ्यायला लावणार आहे आता. नार्को टेस्ट कसं काय होत नाही ते बघतो, कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली की माझ्या प्रकरणात नेमका तो काय करणार होता. आता करणाराला मी पुन्हा सांगतो, मी आरोपीला तर दोष देत नाही, करणारापेक्षा करून घेणारा महत्त्वाचा आहे. ते काय करतो, मागून राहतोय आणि घोडे नाचल्यासारखा नाचितोय, ते त्यांच्याकडून करून घेतोय तो सगळं. आणि मग हे बी मरूच घातले जातात त्यांनी.
मग अंगावर यायला त्याला एवढं सोपं आहे अंगावर यायला, इकडे कच्चे आहेत होय. त्याचं ऐकून तुम्ही मराठ्याच्या चळवळीचं अंगावर येणार, हे करणार. त्याच्यामुळं ना यांना मी यांचं नावच नाही घेत. या आरोपीची तर दखलही घेत नाही मी, गिनीत बी नाही बघतही बी नाही, दखलसुद्धा घेत नाही साधी तर. पण त्याला सुट्टी नाही आता, परळीवाल्याला त्या धनंजय मुंड्याला सुट्टी नाही आता. त्याची नार्को टेस्ट माझी कशी होत नाही आणि आरोपीची हे मी फुल लावून धरणार आहे आता पूर्ण वेळ. ते कसं होत नाही ते बघतोच आता. कारण त्याची एकदा नार्को टेस्ट झाली, मग आंधळ्याच्या प्रकरणात काय झालं, संतोष देशमुखांच्या प्रकरणात काय होता, कसं काय येत नाही, गीतेच्या प्रकरणात कसं काय येत नाही, महादेव मुंडेच्या प्रकरणातला विषय, आणि आणखीन कुठं कोंकण धाराशिवला इकडे तिकडं कारखाने होते, त्याच्यात काय काय झालेलं आहे भ्रष्टाचार, कशात काय होतं, हे सगळं एकदाच येईल त्या नार्को टेस्टमध्ये. म्हणजे माझ्या नार्को टेस्टच्या या प्रकरणात बाकीचं सुद्धा सगळं लफडं येणार. त्यामुळे हे होऊनच जाऊ दे आता. तू मरू घातलं वय आणला, मरतील तर लोकाचे मरतील, मरतील तर मराठींचेच मरतील, आणि तुला मजा करायची वय लोकाचे लेकरं सोळावर देऊन. तू बघतोस तू ऐकडा आता. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे तुम्ही तक्रार करणार? SP पासून पुन्हा ही आधीच केली मी, अधिकृत पुन्हा एकदा SP-कडे करणार, स्थानिक पोलीस स्टेशनला करणार, स्थानिकला पण दोनही कमिशनरला करणार. मी मुख्यमंत्री गृहमंत्री यांना सुद्धा करणार ही तक्रार. मी जे त्याच्यात विभाग येत आहेत, आणि कोर्टातून सुद्धा आणि पूर्ण ताकदीनं हे लावणार. त्याचे नार्को टेस्ट कसं काय होत नाही माझी पण ती मी आता बघणार. लोकांच्या लेकराला पुढं घालतो आणि त्यांना मरू घालतो पैशाच्या जेवावर तू. आणि तोच लोक कोणचा PA येतो, हा कोणचा प्रवक्ता आहे, हे सोबत हिंडत येत, कशा माहित्या पुरवित येत, कशा खोट्या बातम्या मग त्या यूट्यूबला दाखवल्या जात्यात. कोण भेटतं संभाजीनगरला, मंत्रालयात कोण भेटतं, खाऊ गल्लीत कोण भेटतं, पुण्यात कोण भेटतंय, हे सुद्धा यांनी शिकून म्हणजे ब्रेन वॉश केलं आहे. आणि ब्रेन वॉश करून आरोप करायला लावायचे आणि त्यांच्या हातातून वाईट कृत्य करून घ्यायचं. हे काम बीडपासून लातूरपासून हे सगळेजण करून घेत आहेत वाईट काम हातातून. मग करून घेणारे सुद्धा हे आरोपी झाले पाहिजेत ना. ते जातीचे कोणचे असू, भले ते मराठ्याचे असू, नाही तर OBC असू, नाही तर कोणाचे असू, हे सगळे आले पाहिजे. कारण याच्यात 50-60 जण आहेत ब्रेन वॉश करणारे. कोण कसं सांगायचं काय करायचं हे पुरे होऊन जाऊ दे. अरे बडबड करून नाही चालत रे. इकडे बी ऐकून घेतोत म्हणजे कच्चे नाही आहेत, ऐकून घेतोत म्हणून कच्चे नाहीत. कुंकडं बरळायचं नाही त्यांचं ऐकून. इकडे बी कच्चं रक्त नाही येत मराठ्यांचे, पण कोणाचं तरी मायमाऊलीचं ऐकून गप्प बसत असतं प्रत्येकजण. त्याचा अर्थ तुम्ही वापरणारच असाल ना, वाप जिरता येते आम्हाला जे. आणि इथून पुढं दुसरा मुद्दा, राज्यातले जेवढे बोलणार आहेत ना त्यांना आता तोडीस तोड जसेल तसं उत्तर मिळणार आहे. जशाल तसं तोडीस तोड. कुंकडं बोलते काही तर माझ्या पार आईबापापर्यंत यायले. ठीक आहे, आपली वैचारिक लढाई होतो, आईबापापर्यंत येणार तुम्ही. आम्हाला माहिती आहे मग तुमचं बाटलाचेच उसं होते तोडायला, तुम्ही कसं पात्राटात पडत होतात. आम्ही त्या भाषेत काढणार आहेत, 100% काढणार आहे आता त्याच भाषेत. नाही काढलं तर मग आम्ही नाव बदलून ठेवा तुम्हाला ज्या त्या भाषेतच. आता काहीतरी ऐकायचं त्याचं. त्यांनी त्या खरकाट्यानी 5-6 जण उभा करून ठेवले आणि ते वच 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 बुळबुळ बोलते. त्यांना वाटतं आम्हाला बोलताच येत नाही. अरे आपल्या डायरीतले डेंजर शब्द आहेत, इतके भयान काढील. त्याला जातीशी कोणी तोलायचं नाही, त्याला जशाल तसं उत्तर मिळणार आहे. हे काय करतात मग, अंगलोट आलं जातीला जोडीत येत, आमच्या जातीला असं असं म्हणले, भंगार म्हणले. जातीत काय समजले त्यांना म्हणलो का, ओढू नका. जिथलं तिथं ज्याला त्याला आता उत्तरं मिळणार आहेत जशा त्याच भाषेत. मग ते कुणी पण असो राज्यात. आता आंदोलनात होतो, नको बाबा समाजात लेकराचं आमच्या वाटोळ होईल म्हणून आम्ही ते 2-2.5 वर्ष असं धुवूनच काढले. आता आम्ही धुवून काढतो. बरं, पण तुमच्या आंदोलनाची टीका होते, सरकार लाचार होताना पाहिजे, माकडाप्रमाणे विखे पाटील उड्या मारताना पाहिजे, आणि केलेलं पाप धुण्यासाठी प्रसाद लाड जरांगीकडे गेले असं लक्ष्मी हाके यांनी म्हटलं. ते माकडावर उड्या हाणते तर तुम्ही माकडीन व्हा त्यांच्या पुढं. काय त्याला एवढं बरोबरी करायची. ते माकडावून विखे पाटील उड्या हाणते तर आपण माकडीन व्हायचं, त्यांच्या पुढे जाऊन उड्या आणायचं झालं. एकदा शेपूट जरी हालिलं तरी माकड बरोबर काम करतो. सरकार अस्थिर करण्यासाठी, मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठी हे सगळं चालू आहे ते म्हणतात. सरकार अस्थिर करण्यासाठी. आणखीन एकदा सांगतो बाबा, मी याच्यावर बोलत नाही, मी त्याची दखल घेत नाही.
मी कोणाची दखल घेत नाही, पण बाबा स्वतःच्या जातीसाठी लढावं, गरिबांच्या लेकरांचं लय वाटलं होते धनगराचे. हेच काम आधीच केलं असतं, आमच्या काही विरोधात करीत नव्हती उडी उद्रीत बसून. हेच एस टी आरक्षणासाठी केलं असतं तर आत्तापर्यंत कल्याण झालं असतं त्या लेकराचं. करेनात का आमच्या विरोधात? मी 1.5 वर्षापूर्वीच एक गोष्ट सांगितली होती, तुमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे त्याचा, की कोणाचं ऐकून आपण शिव बोलूया, विनाकारण नाराजा पसरून देऊ नका. त्याचं ऐकलं, नाराजी पसरले वडीगुद्री आणि अंतरवाली किंवा मराठा समाजात. काही गरज नव्हती ना ह्या गोष्टी करायची. आम्ही हे पण सांगितलं होतं त्याच वेळी, आमचा शिवभाऊ जर ओबीसीचा मोठा नेता झाला तर आम्हाला आनंद होईल. उलट हे कोण कुंकडून कामान धामाचं त्या परळीवाल्याचं ऐकायचं आणि त्या लाभार्थी टोळीचं तेवढे कमेंटच्या जीवावरच करायचं. कमेंटच्या जीवावर नसतं, ते धनगराचे आडून गेलं ते आणि साधून घेतात. आणि ते लाभार्थी टोळीला कामच तेवढे, त्यांनी सगळ्या जातीचा त्यांच्या देवारा करून टाकला त्या लाभार्थी टोळीचा. नाही तर इतके माया दाखवत होते, मराठा समाज इतके प्रेम करायचा, इतके माया करायचा ह्या समाजावरती, त्यांच्या वंजारी समाजावरती, आणि ते पण मराठा समाजावरती. यांच्यामुळे झाली दुरी तयार ह्यामधल्या लाभार्थी टोळीमुळे. याला हान, त्याला मार, त्याला कुठे याच्याकडून पैसे वसूल कर, त्याच्याकडून कर, झाला देवारा सगळा. यांच्यामुळं ती माया कमी झाली ना मराठ्यांची त्यांच्यावरची. यांनी तेच घडून आणलं इथून मागं. ते उडी तर तेच केलं उडी गुजरीत. पण ते शाने झाले तर अशी माहिती कळती बरं का, मला माहीत नाही. म्हणजे आता उडीगुद्रीपासूनचे मराठवाड्यातले सगळेच असं माहिती आहे, मी ऐकितलं नाही. पण तरी मी याच्या स्टेटमेंटला कोणत्याही दखल घेत नाही आणि कधी घेतली नाही, घेणार नाही, मी मोजित नाही. पण 2 दिवसापूर्वी असं बोलले की तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी उपोषण करावं, मी स्वतः तुम्हाला साथ देतो, मी स्वतः येऊन बसतो. मी मग आपला खंबीर आहे शेतकऱ्यासाठी, सगळ्यासाठी. म्हणजे इकडं कर मराठ्याला आरक्षणाला विरोध आणि तिकडे येऊन बस माझ्याजवळ. हे याचे दुकानदार असलं नसतं, माणसं नाही लढावं स्पष्ट. मराठ्याला इकडे विरोध करायचा आणि माझ्या संग येऊन बसायचा. मी एवढा कच्चा शेतकऱ्यासाठी मी खंबीर आहे. तो तिकडेच बस, परळीवाल्याचं ऐकून तो चलून दे. 3 दिवसांचा वेळ तुम्ही वाढवून परळीवाल्याचं ऐकून मराठ्याचं वाटोळ कर, ओबीसीत मराठ्याचं वाटोळ कर आणि धनगराचं वाटोळ कर, चलून दे तो त्याचं ऐकून. तुमच्या मागण्याबाबत तुम्ही अजून 3 दिवसांचा वेळ वाढवून घेतला आहे काय एकंदरीत? नाही, मला वाटतं मंगळवारपासून पूर्ण कामाला ते मागण्याला चालना देणार. तसे त्यांचे शब्द आहेत आणि ड्राफ्ट पण आहे आणि त्याच्या सूचना पण आता मंगळवारपासून निघणार आहेत. ते ड्राफ्ट आपल्याकडे येईल ना आता मंगळवारी आपल्याकडे ड्राफ्ट येणार. मी तुम्हाला सगळ्याला दाखवणार, ते इथंच दाखवतो. कारण आता लय ऊन लागल्यामुळे त्याच्यामुळे डॉक्टर म्हणते ते काय कोण झाले, ह्याला लय काय झाले कोणाला माहीत, काय कोण झालं म्हणतात. त्यामुळे 1-2 दिवस आता आराम करावाच लागणार. ते आलेला ड्राफ्ट मी दाखवतो ना, तुमच्यासमोर होणार फाईट, तुमच्यासमोर फाईट होणार. चलो, धन्यवाद.